नवी मुंबईतील ऐरोली परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट पाठवत असल्याचं सांगत सायबर ठगांनी तब्बल 50 लाखांची फसवणूक केली आहे। ही फसवणूक जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये करण्यात आली आहे। या प्रकरणी महिलेने रबाळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। ब्रिज खाली आश्रयाला राहणाऱ्या भिकाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे। बेलापूरचे वॉर्ड ऑफिसर अमोल पालवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। ब्रिज खाली भिकारी राहत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडून आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दर घसरलेत तर 50% हे दर खाली आलेत। जोरदार पाऊस आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या ईदचा फटका या भाजीपाल्याला बसला। पनवेल महानगरपालिका लेखा परीक्षण अहवाल 2018 ते 2021 कालावधीमध्ये झालेल्या कामात अनेक त्रुटी समोर आल्यात तर अनियमितता आणि ठेकेदारांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही। अनेक ठिकाणी निविदा न काढता थेट ठेकेदाराला काम दिल्याचं या अहवालामध्ये समोर आलंय। ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी देऊन प्रथमच इतिहास रचला। त्याचप्रमाणे मुंबईच्या गोविंदा पथकांना टक्कर देण्यासाठी यंदा एक नव्हे तर 3 गोविंदा पथकं 9 थरांची सलामी देण्यासाठी सराव करतात। खोपटचा राजा, ठाण्याचा राजा, सहयोग गोविंदा पथक हे यंदा 9 थरांची सलामी देणार आहेत अशी माहिती गोविंदा पथकांनी दिली आहे।